सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 30 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. पेपर फुटीवरून सातारा जिल्हा युवक काँग्रेस आक्रमक. कराडात भाजप सरकार विरोधात मडके फोडून निदर्शने. राज्यात नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे अद्याप पूर्णपणे समोर आले नसतानाच आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने कराडच्या तहसील कार्यालयासमोर भाजप सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मडके आणि फुगे फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे भगदाड. नागठाणेजवळ प्रवाशांच्या सततेने मोठा अनर्थ टळला. नितीन गडकरी यांचे रस्ते महामार्ग खाते नक्की करते तरी काय, असा सवाल. सातारा जिल्ह्यातील नागठाणे परिसरातून सातारा पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवार दिनांक 29 जून रोजी रस्त्याला मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या भगदाडामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सतर्क प्रवाशांनी वेळेवर इतर वाहन चालकांना इशारा दिल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. पावसामुळे रस्त्याखालील माती वाहून गेल्याने डांबरीकरण कचून मोठे भगदाड पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर संबंधित प्लेनमध्ये तातडीने कोन लावून वाहतूक सावधगिरी सुरू ठेवण्यात आली. नितीन गडकरी यांचे रस्ते महामार्ग खाते नक्की करते तरी काय, असा सवाल या निमित्ताने विचारू जाऊ लागला आहे. महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच पावसाळ्यात संपूर्ण महामार्गाची पाहणी करून धोकादायक ठिकाणांची तपासणी करावी, अशी मागणी वाहन चालकांनी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सातारा जिल्हा परिषदच्या अजब जलजीवन मिशन विभागाची गजब कहाणी. फलटण तालुक्यात जलजीवनच्या टाक्या बांधल्या, परंतु विहिरी कुठे? रामांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी. गावागावात जलजीवन योजना राबवताना सर्वप्रथम पाण्याचे शाश्वत स्रोत निर्माण करणे आवश्यक होते. विहीर खोदाई, जलस्रोत विकास आणि भूजल पुनर्भरणाची कामे करून पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे गरजेचे होते. मात्र संबंधित विभागाने जलस्रोत बळकट करण्याऐवजी थेट पाण्याच्या टाक्या, पाईपलाईन आणि नळ जोडण्यांवर कोट्यवधींचा खर्च केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. यामुळे अगोदर पाया नंतर कळस या नियोजनाच्या तत्वाला फाटा देत अगोदर कळस आणि नंतर पाया अशी स्थिती निर्माण झाल्याची टीका होत आहे. पाण्याचा स्रोतच उपलब्ध नसताना उभारण्यात आलेली वितरण यंत्रणा आज अनेक गावांमध्ये निष्फळ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे फलटण तालुका अभियंता कांचन बोयटे व जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांच्या कामकाज चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे. देऊर रेल्वे गट कामासाठी 1 व 2 जुलै रोजी राहणार बंद. वाहतूक पर्यायी मार्गाने होणार याची नागरिकांनी नोंद घ्यावी. सातारा पुणे महामार्गावरील देऊर तालुका कोरेगाव येथील रेल्वे गट क्रमांक 47 रेल्वे लाईनच्या दुरुस्ती व तांत्रिक तपासणीच्या कामासाठी बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 7 वाजल्यापासून दिनांक 2 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 2 दिवस बंद राहणार आहे. फलटण व लोणवळकडून साताराकडे येणाऱ्या सर्व हलक्या वाहनांसाठी आदरकी फाटा, फौजी धाबा, वाटा, तडोळे, सम्मत, वाघोली, पिंपळ बुद्रुक, दहेगाव देऊर मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तर सातारा व कोरेगावकडून लोणंदकडे जाणारी हलकी वाहने देऊळ, दहेगाव, पिंपळ बुद्रुक, वाटर स्टेशन, तडोळे, सम्मत, वाघ मार्गे प्रवास करतील. स्मार्ट मीटर सक्तीला वाढता विरोध. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनाची धार जोरदार. सातारा जिल्ह्यात अनेक भागात स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिक, शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. वीज वितरण कंपन्यांकडून विनाप्रमाणा जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असताना याबाबत आता लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक मोजमाप, रिअल टाइम माहिती आणि बिलिंग मधील पारदर्शकता वाढेल, असा दावा प्रशासन केला जात असला तरी बिलवाड आणि खाजगीकरणामुळे अनेक ग्राहकांनी या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंदोलनकर्त्यांची सर्वात मोठी तक्रार म्हणजे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात वाढ झाल्याचा अनुभव अनेक ग्राहकांना येत आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिक वीज बिलात असल्याचे आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी मीटरची अचूकता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रीपेड पद्धतीबाबतही नागरिकांमध्ये असंतोष आहे. जिल्ह्यात जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस. शेती आणि जलसाठ्यांसह पर्यटनावर परिणामाची शक्यता. सातारा जिल्ह्यात यंदा जून महिन्यात अपेक्षित परिणाम पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा 28% कमी राहिल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुलनेत थोडाफार पाऊस झाला असला तरी पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्यात पावसाची कमतरता कायम आहे. उपलब्ध आकडेनुसार जून महिन्यात सातारा जिल्ह्याची सरासरी पर्जन्याची अपेक्षा सुमारे 230 ते 250 मिलीमीटर असते. मात्र यंदा 160 ते 180 मिलीमीटर इतकाच पाऊस नोंदवला गेला असून साधारण 25 ते 30% तूट असल्याचे दिसून येते. महाबळेश्वर, जावळे, पाटण तालुक्यामध्ये तुलनेत थोडाफार पाऊस झाला तर फलटण, मान, खटाव आणि कोरेगाव परिसरात कमी पावसाची नोंद झाली आहे. कमी पावसाचा सर्वाधिक परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता आहे. कर्ज मंजुरीचे आमिष. बांधकाम व्यावसायिकाची महिलेकडून 6.36 लाखांची फसवणूक. कारणाशिवाय तब्बल 3 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत एका बांधकाम व्यावसायिकडून 6,36,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन इमारतीच्या बांधकामासाठी कोणतेही तारण न घेता 3 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला प्रोसेसिंग फी म्हणून 18,800 रुपये भरून घेण्यात आले. त्यानंतर आरटीजीएस द्वारे 6,18,000 रुपये आणि गुगल पे द्वारे 18,000 स्वीकारण्यात आले. अशा प्रकारे एकूण 6,36,800 रुपये घेतल्यानंतर तरी कर्ज मंजूर करून देण्यात आले नाही. अतितिथे विजेच्या धक्क्याने 4 शेळ्या ठार. महावितरणचा जीवघेणा कारभार पुन्हा चव्हाट्यावर. आतीत तालुका साताऱ्याच्या वीज वितरण कंपनीच्या उच्च दाबाची वीज वाहिनी तुटून बसलेल्या विजेच्या धक्क्याने शेळ्यांचा मृत्यू झाला. आतीत ते रायंबाचे बाग या शिवारात रानातून घरी येत असताना ही घटना घडली. शेतमजूर अरुण बापू माने या शेतमजूर 3 शेळ्या
व एक बोकड विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले. माने यांनी या घटनेची नुकसान भरपाई शासनाकडून महावितरण कंपनी मिळावी अशी मागणी केली आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मार्डी तालुका मान येथील आजी नातवाचा मृत्यू. दोषींवर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर दिवंगत आजी नातवाचा प्रतिकात्मक तेरावा. मार्डी तालुका मान येथे विजेचा धक्का लागून सुमन विलास काळे वय 60 आणि त्यांचा 13 वर्षीय नातू सुजित युवराज काळे यांचा मृत्यू हा केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. या घटनेपूर्वी संबंधित विभागाने जवळपास महिनाभर तुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडून होती आणि त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी वारंवार महावितरणचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याचा दावा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध सदस्य मनुष्यवधासह लागू असलेल्या कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केली आहे. अशी कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर दिवंगत आजी नातवाचा प्रतिकात्मक 13वा इशारा घालण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. बेळगावमध्ये एनसीएमसी कार्ड वितरणात सावळा गोंधळ. सवलतधारक प्रवाशांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरणामध्ये कोरेगाव तालुक्यात सावळा गोंधळ सुरू आहे. या कार्डच्या नोंदणीसाठी अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी, तांत्रिक अडचणी, बस स्थानकावरील लांबलचक रांगा, ग्रामीण भागातील प्रवाशांना प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रक्रियेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.